एक सांगायला हरकत नाही, केंद्रातलं सरकार असो की राज्यातलं सरकार असो, काहीतरी नवीन काढायचं. आम्ही संविधानाला काही करत नाही, पण संविधानाला बरोबर काहीतरी डोजीत राहिलेत, काही ना काही काळजीचे कारनामे चालू आहेत. मित्रांनो, आम्ही काही थोडेफार मान तर ते नाही, पण एकच सांगतो की सामान्य नागरिक या नात्यानं सगळं जनतेला कळत असते की संविधानाला काही ना काही याचे खुरसाळपणी चालू आहेत या सरकारचे, या भाजप सरकारचे म्हणायला हरकत नाही. तुमच्या पुस्तकातील काही धडे असतील, काही गोष्टी असतील, या वेगवेगळ्या कारणाने या मनीवादी लोकांनी वेगवेगळे प्रकार असे चालू ठेवलेले आहेत. आपल्याला सर्वांना संविधान महोत्सव घेण्याचं कारणच हे आहे की संविधानाच्या महोत्सवाच्या निमित्तानं आपण सर्वजण सर्वधर्मीय एका जागी आपण इथं थांबूया, बसूया आणि याच्यावर विचार विंचन वेगवेगळ्या लोकांचं वेगवेगळ्या मार्गदर्शक सगळ्या लोकांचं होणार आहे. काल न्यायमूर्ती कोळसे पाटील होते, आपल्या आयोगाचे सदस्य लोखंडे साहेब होते, बऱ्याच जणांनी याचं बरंच काल त्याचं इथं प्रबोधन झालेलं आहे, त्यांचं भाषणं झाले आणि त्यांनी सुद्धा सविस्तर आपल्याला अशी माहिती दिलेली होती. आजच्या याच्या सभेमध्ये सुद्धा आपले बरेच मान्यवर बोलणार आहेत. आपल्या कडूताईचा आज गायनाचा सुद्धा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाची आपण सर्वजण वाट पाहत. कडूताई खरात या आलेल्या आहेत, कडूताई खरात या आलेल्या आहेत, बाहेर मधल्या गेस्ट तिथं बसलेल्या आहेत. त्यांनी मित्रांनो एकच एवढं सांगू इच्छितो की संविधानाचा अमृत महोत्सवाचा कार्यक्रम हा सरकारने घ्यायला पाहिजे होता, पण आम्ही काय त्या सरकारच्या भरोशावर बसलो नाही. आम्ही सर्वांनी मिळून, सर्व धर्मियांनी मिळून त्याच्यामध्ये आमचे सत्यपाल सावंत आहेत, बरीच मंडळी आहेत, आमच्या सोनकांबळेश्वर आहेत, प्रफुल्लजी सावंत आहेत, या सर्वांनी पुढाकार घेतला. आम्ही सर्वांनी, महेश देशमुख आहेत, आपले नांदेडचे तरुण खासदार आपले प्राध्यापक रवींद्रजी चव्हाण यांनी सुद्धा पुढाकार घेतला होता. ते काल होते, आजही ते येणार आहेत. त्यांच्या नायगावला कार्यक्रम असल्यामुळे थांबले. तर आम्ही सर्वांनी मिळून पुढाकार घेऊन हा कार्यक्रम घेतलेला आहे आणि या कार्यक्रमाला उज्ज्वल भविष्य अशी प्रसिद्धी मिळाली. सर्व लोकांना आनंद वाटला, याच्यातच आम्हाला आनंद आहे. आणि तुम्हाला सांगतो, सरकारनं कार्यक्रम घ्यायला होता, आत्ता सरकारचे डोळे उघडलेत. आता सरकार बहुतेक, मला कालच असा एक उच्चपदस्थ सरकारी अधिकारी बोलले आणि म्हणले आता आम्हाला सुद्धा म्हणजे सरकारमार्फतही कार्यक्रम घेण्याची त्याची योजना चालू आहे. आणि आम्ही असाच समृद्ध अमृत महोत्सवाच्या निमित्तानं हे जिल्ह्यात कार्यक्रम होत आहेत. त्याच्या पुढेही दरवर्षी बाबासाहेबांचे कार्यक्रम नेहमी होत असतील. तुम्हाला आवर्जून इथं सांगू इच्छितो, बाबासाहेबांचे विचार आणि आचार हे सर्व जनतेला, सर्व जगामध्ये, भारतामध्ये असो, बाहेर देशात असो, खेड्यापाड्यात असो रुजलेले आहेत. बाबासाहेब, शिवाजी महाराज, फुले आंबेडकर, आपला महाराष्ट्र हा या सर्वांना धरून पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र आपल्याला घडवायचा आहे. आपल्या